नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 1.5 ते 2 महिने एक शब्द सातत्यानं वारंवार कानावर पडतोय, डोळ्यासमोर येतोय. त्याचं नाव आहे कोरोना. आपल्या सगळ्यांनाच कोरोना हा व्हायरस किती गंभीर आहे याची कल्पना आलेली आहे. संपूर्ण जगभरातल्या जवळपास 147 देशांमध्ये कोरोनानं आता आपले हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे. दुर्दैवानं भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोरोनाचे काही रुग्ण आढळत आहेत. सुदैवानं अजून कोल्हापुरामध्ये कोरोना तसं म्हटलं तर नियंत्रित अशा पद्धतीचा हा आजार आहे असं म्हणता येईल. मुळात कोरोना हा आजार आहे का, तो कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय आहेत, तो बरा होतो का, कोरोनाबद्दल एवढी भीती का आहे. म्हणजे आज अनेक सोशल मीडियावरती जे काही मेसेज येत आहेत ते बघितल्यानंतर कोरोनाबद्दलची भीती आणखीन वाढत चालली आहे. आजच स्पेन आणि इटली या 2 देशांमध्ये जवळपास दोन्ही देशांमध्ये मिळून 450 ते 500 लोकांचा मृत्यू झाला अशी बातमी आलेली आहे. नेमकं या सगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवरती कोरोनाची ही जी काही दहशत आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रशासनाकडून शासनाकडून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका म्हणून वारंवार आवाहन केलं जाते. दुसरीकडं हात स्वच्छ धुवा असं सांगितलं जाते. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरा सांगितलं जाते. मास्कचा वापर करा सांगितलं जाते. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण तरी सुद्धा कोरोनाची धास्ती काही कमी होत नाहीये. किंबहुना दिवसागणिक नव्हे तर तासागणिक कोरोना हा अधिक आपल्याला भीतीदायक वाटतोय. या पार्श्वभूमीवरती आज मला जाणून घ्यायचे की खरोखर कोरोना या व्हायरसची नेमकी एकूण व्याप्ती कशी वाढत चाललेली आहे, ती कशी रोखता येईल आणि कोरोनामधून आपल्याला जर बाहेर यायचं असेल तर काय करावं लागेल. त्यासाठी आज मी आमच्या स्टुडिओमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील 3 मान्यवरांना बोलवलेलं आहे. मी सर्वप्रथम स्वागत करतो ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील सिनियर डॉक्टर अजित कुलकर्णी यांचं. नमस्कार. त्याचबरोबर होमिओपॅथीमधले डॉक्टर संदीप पाटील यांचे मी स्वागत करतो. आणि आयुर्वेद ही जी काही एक प्रणाली आहे या उपचार प्रणालीमधले प्रख्यात नाव डॉक्टर विवेक हळदवणेकर. नमस्कार. तिघांचे स्वागत आहे. कोरोना हा आता परवलीचा शब्द असावा असा वापर केला जातोय. अत्यंत गंभीर आजार म्हणून बघितलं जाते. मी अजित कुलकर्णी सर तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. 2 दिवसापूर्वी तुम्ही पण या कोरोनाबद्दल काही लिखाण केलं होतं सोशल मीडियावरती मी त्याबद्दल थोडक्यात वाचलं होतं. काय सांगाल तुम्ही, कोरोनाची उत्पत्ती कुठून झाली आहे? चीनमधून झाली आपण म्हणतोय, पण चीनमधून नेमकी कुठून झाली आहे? चिकन मटण खाणं टाळलं पाहिजे हे खरं आहे का? आणि हा कोरोना व्हायरस कितपत हार्मफुल आहे? कसं आहे, कोरोना व्हायरस हा व्हायरस आहे, विषाणू आहे. अशा असंख्य पद्धतीचे विषाणू आपल्याला माहिती आहेत. बरं. आपणाला दर वर्षातनं 2-3 वेळेला खोकला सर्दी होते. हो. त्याला आपण कधी सर्दी खोकला म्हणतो, कधी फ्ल्यू म्हणतो. तोही विषाणूच आहे, तोही व्हायरसच आहे. मेडिकल फील्डला अशा पद्धतीचे व्हायरसेस विषाणू माहिती आहेत. ओके. त्यामुळे मेडिकल फील्डला हा एक विषाणूजन्य इन्फेक्शनचा प्रकार आहे याची स्पष्ट कल्पना आहे. बरं. काही वर्षापूर्वी आपल्याकडे स्वाईन फ्लूचं पण इपिडेमिक होतं. हो. आपण H1N1 वेळेस खूप घाबरलेलो होतो. नाही, H1N1 हा जो होता स्वाईन फ्लू, तर स्वाईन फ्लूच्या वेळेस आपण खूप घाबरलेलो होतो. हो. तो स्लोली कमी आला. मग आपल्याला हे माहिती होतं की जसे हवा बदलेल, गरम आणि थंड हवा होईल, त्याप्रमाणे तुमचे इपिडेमिक बदलत राहतील. सो विषाणूंच्या इन्फेक्शनची एक ठराविक पद्धती मेडिकल फील्डला माहिती आहे. विषाणू कधीही शरीराबाहेर टिकू शकत नाही. ते हवेत फार काळ टिकू शकत नाही. त्याला स्वतःचा जीव फारसा नाही. तो कुठल्या तरी जीवावरती परावलंबी म्हणून जगत राहतो. मग तो कधी प्राण्याच्या पेशीत जाईल, कधी माणसाच्या पेशीत जाईल. कोरोना व्हायरस जो चीनमध्ये प्राण्यांच्या न शिजवल्या अन्नातनं माणसांच्याकडे गेला, त्याची उत्पत्ती खरं म्हणजे बॅट्सपासून झालेली आहे. कशापासून? बॅट्स म्हणजे ज्याला वटवाघळ म्हणतात. ओके. हां, मग अशा पद्धतीचं इन्फेक्शन आपलं काही वर्षापूर्वी निपामध्ये पण माहिती होतं. सो ह्या थोडक्यात प्राण्यांच्या पासून हा माणसांच्याकडे संक्रमित झाला. आणि हे तुम्ही जे म्हटलात न शिजवलेल्या अन्नातून तो प्रामुख्यानं संक्रमित झाला. हो, याचं कारण असं आहे की तो जेव्हा पसरतो तो कुठल्या तरी प्राण्याच्या पेशीतून माणसांच्या पेशीत गेला पाहिजे. ओके. आणि सर्वसाधारणपणे कुठलाही व्हायरस विषाणू हा 56 डिग्रीच्या पुढं टिकू शकत नाही.
बर 56 डिग्री ही लिमिट आहे. मेडिकल फील्डलाही माहिती आहे की 56 डिग्रीच्या पुढे कुठलाच व्हायरस टिकू शकत नाही. बर त्यामुळे जर आपण अन्न खरोखर व्यवस्थितपणे शिजवलं तर ते शिजवलेल्या मांसाच्या पेशीमध्ये असलेले सगळे व्हायरसेस हे मारले जातील. अच्छा. आणि असं जर तुम्ही मांस भक्षण केलं तर ते कोरोनाच्या दृष्टीनं कुठल्याही व्हायरसच्या दृष्टीनं इन्फेक्ट करणारं मटेरियल असू शकणार नाही. म्हणजे मांसाहार करणं योग्य की अयोग्य हा पुढचा भाग आहे. तो वेगळा मुद्दा आहे. परंतु मांसाहार करत असताना जर ते योग्य पद्धतीने शिजवलेलं मांस असेल हो. तर कोणत्याही पद्धतीचा व्हायरस येऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे आता सध्या जी काही पॅनिक सिच्युएशन आहे, विशेषतः पोल्ट्री फार्मवाल्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे आणि अक्षरशः कोंबडी विक्रेते हैराण झालेले आहेत, त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, अशी आता परिस्थिती आहे. पण मला वाटतं ही सगळी केवळ अफवा आहे आणि त्याच्यामधली भीती नाहक आहे. हा, कारण त्याबद्दलची माहिती आपल्याला व्यवस्थितपणे माहीत नाही. हा बर्ड फ्लू आला, हो. सो सगळे बर्ड्स हे कारणीभूत आहेत अशी आपण एक धारणा करून ठेवली. हम्म. निफा आला, वटवाघूळ आणि प्राणी हे त्या कारणीभूत आहेत. आता कोरोना व्हायरस आला, सो सगळे जनावरं ही त्या दृष्टीनं इन्फेक्टेड फोकस आहे असं आपण धरलं. असं नाही आहे. कुठल्याही पेशीमध्ये ते राहणार. सो मांसल पेशीमध्ये राहतो ते आपण खातो. पण कोरोनाची मूळ लक्षणं काय? सर्दी आणि खोकला. मूळ लक्षण सर्दी आणि खोकला. पण सर्दी आणि खोकला हा इतका कॉमन आजार आहे हो. की ओळखायचं कसं? म्हणजे मला सुद्धा गेले 8 दिवस खोकला आहे, पण म्हणजे मी काही लगेच कोरोनाचा सस्पेक्टेड पेशंट होऊ शकत नाही. कुठलाही सर्दी खोकला झाला आणि कोरोनाची बातमी आपल्या कानावरती पडली असेल तर प्रत्येकजण विचारतो की मला कोरोना झाला का. नाही डॉक्टर साहेब, आता प्रॉब्लेम असा आहे की खरोखर एखाद्याला खोकला आला तर त्याला 4 चौघामध्ये खोकताना लाज वाटायला लागती की अरे लगेच माझ्याकडे संशयानं बघतील म्हणून. साधा खोकला असेल, साधी शिंक आली असेल तरी सुद्धा माणसाला लगेच संशयानं बघतात त्याच्याकडे. त्याच्यावर आणखी एक मुद्दा मांडतो की सार्वजनिक ठिकाणी खोकण्याची आणि शिंकण्याची खरोखर आपण एक व्यवस्थित पॉलिसी ठरवली पाहिजे. तो वेगळा मुद्दा आहे. बरोबर. पण त्या दृष्टीनं शिंकणं आणि खोकणं की असं मला झालं याच्यात लगेच मला कोरोना झाला असं विचार करू नका. त्याचं गंभीरपणातल्या काही सिम्पटम्स समजून घ्या. ओके. जे स्वाईन फ्लूमध्ये आम्ही बोललेलो होतो. सर्दी खोकला आहे, कसा खवखवतोय, आपण एखादी क्रोसिनची गोळी घेतो आणि कामाला लागतो, दुसऱ्या दिवशी आपण बरे होऊन जातो. सो ह्या ज्या मामूली तक्रारी आहेत ज्या सर्दी फ्लूमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच होते, जर त्याच्यापेक्षा तुम्हाला जर ताप जास्ती वाटत असेल, आपल्याला कणकण येणे आणि भाजणे यातला फरक कळतो. मला डॉक्टर मला ताप म्हणजे माझं अंग भाजते, डॉक्टर मला कणकण आहे. तर कणकण कदाचित साधा सर्दी खोकला असेल, पण आज माझं अंग तापाने भाजते, गंभीरपणा आला. घसा खूप दुखतोय, घशाला खूप मोठ्या प्रमाणात सूज आहे माझ्या, मला छाती भरल्यासारखीची जाणीव होते, बर, माझं हृदय जास्ती धडधड किंवा हार्ट रेट जास्ती होत आहे, किंवा मला खूप दडपल्यासारखं वाटते, कारण नसताना माझी छाती दुखल्यासारखं मला वाटते. सो ह्या ज्या गंभीरपणाच्या तक्रारी आहेत, ह्या गंभीरपणाच्या तक्रारी पेशंटला चटकन कळून येऊ शकतात आणि तो हा फरक करू शकतो की हो हे गोष्ट मला जरा गंभीर वाटते. सो ह्या गोष्टीची ताबडतोब डॉक्टरांच्याकडे जाऊन आपण तपासणी केली पाहिजे. पण प्रत्येक सर्दी खोकला थोडंसं घशामध्ये खवखवते तो लगेच कोरोना झाला किंवा लगेच स्वाईन फ्लू झाला असं नाही आहे. अच्छा. डॉक्टर संदीप पाटील, मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता आपण आहाराबद्दल बोलत होतो. मुळात कोणत्याही व्हायरसची जी काही क्षमता असती त्या क्षमतेपेक्षा जर आपल्या शरीरामधली प्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर तो व्हायरस तुमच्यावरती अटॅक करणार नाही किंवा तो तिथे हरेल. पण असं काही आहार आहे का सध्याच्या काळामध्ये की जो आहार घेतल्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढते, प्रतिकारक शक्ती वाढते, असं काही आहे का? नाही, आपला आहाराविषयी बोलायचं झालं तर आपल्या भारतीय संस्कृतीत जो आहार दिलाय आणि आयुर्वेदामध्ये ऋतुमानानुसार एक आहार सांगितलाय, तर तो जर प्रॉपर घेतला तर आजारी पडण्याचा तसा विषयच नाही आहे. पण एकंदरीतच जीवनशैलीतला बदल बघितला आणि लाईफस्टाईल जी चेंज झालेली आहे, आहार प्रणाली जी चेंज झालेली आहे, त्यानंतर खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर वाढलेला आहे, डायटरी हॅबिट आपल्या सगळ्या चेंज झालेल्या आहेत. या अशा अनेक गोष्टी आहेत. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून बघितलं जायचं, त्याची पूजा करून आपण घ्यायचो. तर असे अनेक फॅक्टर आहेत. ते जे आपलं सात्विक अन्न जे सांगितलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तर ते सर्वात महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती चांगली राहील. मग त्याच्याबरोबर आपली मानसिकता आली, एक्सरसाइज आला, घरातलं वातावरण आलं, बाहेरचं वातावरण आलं, एन्व्हायरमेंट, अशा अनेक फॅक्टर त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. मगाशी जो आपण पहिला प्रश्न विचारला होता की चिकनच्या बाबतीत जो विचारला होता,
तर वटवाघूळ हे मॅमल्समध्ये मोडतं, म्हणजे स्तनदायी प्राण्यांच्या मध्ये, सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यांच्या मध्ये. तर त्याच्यामधून माणसाकडे हा पहिल्यांदा आजार आला, परंतु त्याला ते काय अंडी घालत नाही वटवाघूळ. परंतु गैरसमज असं झालं की त्याला पंखासारखं असल्यामुळे ते बर्डशी, पक्ष्याशी कनेक्ट केलं गेलं आणि त्याच्यामुळं मग कदाचित हे कोंबड्यांच्या मध्ये असेल असा एक तर्क लावून लोकांनी ते चिकन मधनं होतोय असा एक गैरसमज झाला. म्हणजे वटवाघळाची करणी कोंबड्यांना त्रासदायक झाली आणि चिकनच्या माध्यमातून किंवा अंड्याच्या माध्यमातून हा पसरत नाही. एक बर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो जो गैरसमज झालेला आहे तो फार म्हणजे वेदनादायी आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शेतीपूरक व्यवसाय आहे कुक्कुटपालन हा. व्यवसाय पण आला. तो व्यवसाय जे उद्ध्वस्त लोक होण्याच्या मार्गावर आहे. नॉनव्हेज घेतात त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा चिकन मध्ये चांगली आहे आणि तर व्यवसाय हा दुसरा टप्पा आहे, पण आरोग्याचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये त्यातून झालेलं आहे. पण म्हणजे चिकन, अंडी किंवा मटण यातून कोरोनाचा व्हायरस संक्रमित होत नाही. अच्छा. हळदवणेकर सर, आयुर्वेद खरं तर खूप जुनं शास्त्र आहे. कोरोना व्हायरस हा आता नवीन आहे की कोरोना व्हायरस आधीपासून होता, आयुर्वेदाला माहिती आहे? तर प्रत्येक नवीन नवीन ज्या साथी येत आहेत किंवा नवीन नवीन जे जंतू येत आहेत, प्रत्येक गोष्ट काय केली जाते की हे आयुर्वेदात आहे का. कोरोना हे नाव आयुर्वेदात असणं शक्य नाही. उगाच काहीतरी आणि काही त्याला म्हणजे त्याला टिप्स वगैरे देऊन काय करायचं इथपर्यंत पुढे गेलेलं आहे. मुळात अशा कुठच्याही ट्रायचं एक शास्त्रज्ञ म्हणून जर मला विचाराल तर अशा कोरोना व्हायरस घेतला आणि त्याच्यावर आयुर्वेदाची औषधं वापरलीत असं आत्तापर्यंत कुठेही झालं नाही आणि ते होणंही शक्य नाही, कारण हा इतका नवीन आहे. आयुर्वेदाने जी तत्त्व दिलेली आहेत की काय केलं असतं, एक चरकाचार्यांच्या खरंच बुद्धिमत्तेची कमाल आहे. 3,500 वर्षापूर्वी त्यांनी जनपद उद्भवसनीय व्याधी म्हणून सांगितले. म्हणजे जनपदच्या जनपद म्हणजे संपूर्ण इपिडेमिक्स येऊन लोक मरतील हे जाणून कुठले व्याधी आहेत त्याच्यामध्ये ह्या प्रकारचे जे हवेत नाही येतात, आता जसं सरांनी सांगितलं पाण्यात नाही येतात, प्राण्यांच्यामुळे येणारे हे जे सगळे त्यांची सगळ्यांचं वर्णन करून ठेवले, जरी त्यांची नावं तशी नसली तरी. आणि ते टाळण्यासाठी त्यांनी शरीराची प्रतिकारशक्ती कमी ठेवावी, कशी ठेवायची, किंवा 3,500 वर्षापूर्वी त्यांनी शिंकताना आणि खोकताना काय काळजी घ्यायची हेही लिहिलेलं आहे की आपल्या शिंकेमुळे आणि यातनं हे जंतू जातात बाहेर आणि त्याच्यामुळे लोकांनी ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. पाणी हे त्याचा एक चांगला सोर्स आहे. तर हे जर आपण सगळ्याची काळजी घेतली, आज आपण म्हणतो प्रत्येकाने मास्क लावावं, त्याने मास्क हा शब्द जरी वापरला नसला तरी शिंकताना त्याच्या पुढे मध्ये काहीतरी वस्त्र धरावं इथपर्यंत त्यांनी त्याचा विचार करून ठेवलेला होता. नाही, पण आता आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये हे व्हायरस ही संज्ञा आलेली आहे. हो. पण आयुर्वेदामध्ये असं व्हायरसमुळे आजार निर्माण होतील ही संकल्पना आधीपासून आहे. त्याने व्हायरसाचा शब्द वापरलेला नाहीये, परंतु अशा प्रकारचे आजार येतील हे अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे. ओके. हां, साथीचे आजार येतील आणि त्यानंतर आपण बघितलं की अनेक म्हणजे प्लेग ह्याच्यापासून असंख्य साथीचे आजार येऊन गेले आजपर्यंत आणि त्याची जी कारणं त्यांनी दिलेली आहेत की वायू, हवा, की ही सगळी जी कारणं झाली ती आजही जशी तशी सापडतात. प्लेग हा पण एक प्रकारे व्हायरसच होता ना, उंदरातनं तो संक्रमित व्हायचा. पण आज प्लेग हा जवळपास हद्दपार झाला. नाही, त्याच वेळेला काही वर्ष आणि त्यावेळेला ते कोल्हापुरात केलं नाही, पण ओव्हरऑल देशातून किंवा जगातून प्लेग आता हद्दपार झालेला आहे. पण काही वर्षापूर्वी आपण बघितला हो, साधारणपणे 95-96 साली आपण पुन्हा प्लेगची सुरतमध्ये आपण त्या गोष्टी बघितल्या होत्या, आपण काही केसेस कोल्हापुरात बघितल्या होत्या. सो व्हायरसेस, कारण ॲलोपॅथीनुसार त्याचं नोटिफिकेशन करायची पद्धत वेगळी. हळदवणकर म्हटल्याप्रमाणे त्यावेळेला ही गोष्ट नव्हती, पण वस्त्रमध्ये धरा ही गोष्ट सांगितलेली होती. सायंटिफिकली ॲलोपॅथी त्या व्हायरसला ते नाव देतं. अच्छा. आता कोरोना व्हायरसला आपण COVID-19 म्हणतोय, हे ते नाव COVID-19 त्यातलं 19 म्हणजे काय आहे? 2019 31 डिसेंबर 2019 ला पहिला रुग्ण सापडला, म्हणून त्यामुळे नाव ठेवलंय. खरं तर ही कोरोना फॅमिली आहे. 2002 ला पहिल्यांदा सार्स आला कोरोना फॅमिलीतला, 2012 ला मर्स म्हणून विकार आला आणि ही तिसरी व्हरायटी आहे की ज्याला COVID-19 किंवा नोवेल कोरोना हे नाव दिलेलं आहे स्पेसिफिकेशन. बरं. 19 ला सापडला म्हणून ते 19 आहे, पण नोवेल हे नाव आता त्याचं या आताच्या म्हणजे सार्स असेल किंवा हे सगळे कोरोनाच आहेत किंवा कोरोना असेल, हे सगळे एका जातीतले कोरोना फॅमिलीतलेच आहेत हे तिघं. ओके. फक्त हे आत्ताचं नाव नोवेल कोरोना आहे. नाही, पण आता जो सगळ्यांना सोशल मीडियावरचा मेसेज वाचून आजकाल काय आहे, सगळ्यात मोठे विद्यापीठ म्हणजे सोशल मीडिया. झपाट्यानं समज, गैरसमज, अफवा सगळ्या पसरत असतात. तर त्याच्यामध्ये जे आहे की डेटॉलच्या बाटलीवरती आधीपासूनच कोरोनाचा उल्लेख आहे. पण डेटॉलला कसं माहित होतं आणि हा व्हायरस आता नवीन आहे असं पण कसं आहे, व्हायरसेस बद्दल कुठल्याही कंपनीला लिहित असताना ह्या सगळ्या व्हायरसची लिस्ट लावलीच पाहिजे. पण मग कोरोना व्हायरस हा 2019च्या आधीपासून माहिती होता? खूप वर्ष माहिती होता. कोरोना तुम्हाला मला होत असलेल्या खोकल्यापैकी
25 ते 30% वेळा तो कोरोना व्हायरसमुळे सुद्धा असू शकेल, माहित नाही आपल्याला. नाही पण त्याचं असं बारसं झालं होतं का कोरोना कोरोना व्हायरस म्हणून? कोरोना व्हायरस नावाचं बारसं कित्येक वर्षापूर्वी झालं. वर्षापूर्वी झालेलं आहे. ओके, हो. आणि म्हणजे हा काही नव्यानं उद्भवलेला आजार नाही, नाही. हे त्यातलं म्युटेशन आहे. कसं आहे व्हायरसेस हे आपल्या सगळ्यापेक्षा थोडेसे हुशार जंतू आहेत. हम्म, त्यांच्यामध्ये म्हणतात अँटीजेनिक शिफ्ट, ड्रिफ्ट अँड रिफ्ट. हम्म, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये ते ठराविक बदल करत राहतात. हम्म. म्हणून आपल्याला कुठल्याही व्हायरसवरती पटकन लस तयार करता येत नाही. त्याचं कारण असं की त्यांचं प्रत्येक वेळा स्ट्रक्चर बदलतं. अच्छा. जेव्हा थोडंसं बदल होतो तेव्हा ते काही ठराविक लोकांना त्रास देतं. बरं. जेव्हा मेजर चेंज होतो त्यावेळेला ते इपिडेमिक म्हणून येतं. आणि ह्या इपिडेमिकमधले जंतू कदाचित कोरोना व्हायरसेस 2000 साली जर समजा झाला असेल तर त्याच्यापेक्षा थोडीशी भिन्न आहेत, कारण त्याचं स्ट्रक्चर बदल आहे. त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला कुठलेही व्हॅक्सिन करता येत नाही. लसीकरण करता येत लसीकरण नाही. करता येत पण कोरोना हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. हो, त्याच्यावरती औषधं काय आहेत आता सध्या? सिम्पटमॅटिक देतो आम्ही सध्या. कोरोना व्हायरसमध्ये कुठलेही ठराविक स्पेसिफिक औषध नाही. नाही, अँटीबायोटिक नाही. बरं. निमोनिया आहे, अँटीबायोटिक द्या. टायफॉइड आहे, अँटीबायोटिक द्या. TB आहे, अँटीबायोटिक द्या. व्हायरससाठी कुठलेही अँटीबायोटिक नाही. म्हणून डॉक्टर संदीप मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती व्यवस्थितपणे टिकवलीच पाहिजे. कोरोना व्हायरस कुठलाही व्हायरस कुणाला जास्ती त्रास देईल? ज्याची ज्याची रोगप्रतिकारक प्रतिकारशक्ती शक्ती कमी कमी आहे. आहे. अच्छा. त्यामुळं वयस्कर माणसं किंवा लहान मुलांमध्ये डायबेटीस आहे, अस्थमा आहे, स्टेरॉइड सारखी औषधं, इम्युनो कॉम्प्रोमाइज काही विकार आहेत आणि एज फॅक्टर जास्त असेल तर असे काही जे जुनाट आजार आहेत, गरोदर स्त्री आहे, गरोदर स्त्री आहे, यांना जास्ती भीती आहे. त्याच्यामध्ये जास्त भीती आहे. अच्छा. आणि कुठल्याही कारणाने थोडंसं विचार करतो की जर तुमची प्रतिकारशक्ती कुठल्याही कारणाने म्हणजे आता नुकताच तुम्हाला एखादा जोरदार आजार होऊन गेलाय आणि तुमची प्रतिकारशक्ती ऑलरेडी त्याने कमी झाली आहे, तर त्यावेळेला तुम्ही जास्त त्याचं बळी होण्याची शक्यता असते. त्यावेळेला जास्त जपायला पाहिजे. पण रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा जास्त आहे हे मोजण्याचं काही परिमाण आहे का वैद्यकीय शाखेत किंवा भाषेत? नाही, तसं आपली कुठली इम्युनिटी मोजता येत नाही. मग ते ठरवायचं कसं की या माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे? कसं आहे, म्हणजे मी धडधाकट आहे, मला गेल्या वर्षभरामध्ये कोणताही आजार झालेला नाही आहे, पण तरीसुद्धा मला कोरोनाची लागण झाली, तर मग माझ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होती असा तुम्ही डॉक्टरांनी निष्कर्ष काढला तर तुम्ही का मान्य करायचा? गंमत अशी आहे की फॉर एक्झाम्पल डायबिटीस आहे, हम्म, तो जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हाच तुम्हाला कळतं. हम्म, वरनं कधी दिसून येत नाही. HIV चा रुग्ण आहे, तो दिसताना धडधाकडे दिसतो, वरनं कधी दिसून येत नाही. सो ही सगळी असंख्य आजारपणं तुमची प्रतिकारशक्ती छुप्या पद्धतीने डॅमेज करत असतात आणि हे तुम्हाला कधीच वरनं कळत नाही. त्यामुळं आपण जेव्हा माझे शब्द कधी चुकीचे असतील पण आपण जेव्हा फुशारकीनं बसतो की माझी तब्येत छान आहे, मला काहीच होत नाही, मी कधी डॉक्टर डायबिटीस आणि ब्लड प्रेशर कधी चेकच केलं, आम्हाला कधी झालंच नाही, हेही माझ्या दृष्टीनं थोडंसं चुकीचं आहे. कारण ह्या असंख्य पोखरणाऱ्या आजारपणाबद्दल तुम्हाला काही वर्ण कळतच नाही. आणि सर थोडंसं एक त्यांच्याबद्दल थोडंसं ॲडिशन अशी करतो की समजा माझ्या शरीरामध्ये आज एखाद्या विशिष्ट व्हायरसबद्दल लढायची शक्ती चांगली, माझी प्रतिकारशक्ती, हीच प्रतिकारशक्ती प्रत्येक व्हायरसच्या बाबतीत असेल असं नाही. म्हणजे आता सर सांगतील की येलो फिवर हा विशिष्ट याला होतच नाही, कारण त्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये येलो फिवरबद्दल ते त्यांची ऑलरेडी त्यांची प्रतिकारशक्ती जास्त आहे. बरं. आणि हे नोंद आहे. म्हणजे पण बाकीचे आजार त्यांना होणार नाही तसं नाही. काही लोकांना TB बद्दल आहे की TB बद्दलची त्यांची प्रतिकारशक्ती जन्मजात चांगली असते, पण ह्याचा अर्थ बाकीचे आजार त्यांना होणार असं नाही. ज्यावेळेला तुम्ही आता म्हणालात मी वर्षभर आजारी नाही पडलो, त्यावेळेला उरलेल्या सगळ्या जंतूंच्या बद्दल तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल, पण ती कोरोनाला ते लागू पडेल असं असं नाही. नाही. प्रत्येक रोगाबद्दल लढायची प्रतिकारशक्ती त्याला वेगवेगळी लागते. आता आपण मूळ विषयाकडे जाऊया. कोरोना हा संक्रमित कसा होतो? हवेतून होतो का स्पर्श केल्यानंतरच होतो? काय आहे संदीप पाटील सर? नाही, कोरोना हे बेसिकली ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो की ज्यावेळेला आपण शिंकतो, खोकतो त्यावेळेला जे तुषार उडतात हम्म, तर त्याच्या माध्यमातून तो पहिल्यांदा स्प्रेड होतो. आणि दुसरं म्हणजे सरफेस, आता समजा एखादा व्यक्ती खोकला किंवा शिंकला आणि ते एखाद्या टेबलवर पडले, हम्म, मोबाईलवर पडले, हम्म, तर त्याला आपण जर टच केला आपला हात दुसऱ्या व्यक्तीनं खोकल्यानंतर, समजा तिथं त्या तुषारामधून तो व्हायरस तिथं पडला आणि तो जो हात जो आहे तो इन्फेक्टेड झालेला हात, तो जर आपण डोळ्यांना, नाकाला किंवा ओठांना जर टच केला तर त्याच्या माध्यमातून मेन कोरोनाचं टार्गेट जे आहे ते रेस्पिरेटरी ट्रॅक आहे. अच्छा. त्यामुळे त्याच्यामध्ये तो पहिल्यांदा एंट्री करतो. आणि मगाशी बेसिक लक्षणं जी सांगितली त्याच्यामध्ये कोरडा खोकला, ताप आणि थोड्याफार प्रमाणात दम लागणं, हे सर्दी, फ्ल्यू, ॲलर्जी आणि कोरोना थोडा डिफरन्स प्रत्येकामध्ये आहे, पण थोडं ह्याचं स्पेसिफिकेशन अशा पद्धतीनं आहे आत्ताच्या नोवेल कोरोनाचं. बरं. त्यानंतर मगाशी एक आपला विषय झाला की एपिडेमिक विषयी झाला.
तर एखादी साथ ज्यावेळेला येते एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्याला आपण एपिडेमिक म्हणतो आणि तोच एरिया ज्यावेळेला वाढतो, समजा आता संपूर्ण देशभर झाला तर त्यावेळेला तो एंडेमिक होतो आणि संपूर्ण जगभरामध्ये ज्यावेळेला त्याचा प्रसार होतो त्यावेळेला त्याला पॅन्डेमिक म्हणतो. तर त्या दृष्टिकोनातनं हा कोरोना आता जागतिक आरोग्य संघटनेनं पॅन्डेमिक म्हणून डिक्लेअर केलेला आहे एक. आणि दुसरं म्हणजे पूर्वी जे सर्स होता, मर्स होता, तर त्याचा स्प्रेड जो होता त्याची इंटेन्सिटी थोडी कमी होती, तर ह्याची तीव्रता मोठ्या प्रमाणामध्ये जास्त आहे. तीव्रता आहे, व्याप्ती आहे, पण याचा मॉर्टॅलिटी रेट काय? मॉर्टॅलिटी रेट साधारण 3.4% आहे. आणि तो SARS किंवा SARS MERS आणि मध्ये त्याचा 10% आणि 35% होता. हे त्या तुलनेमध्ये फार कोरोनाचा कमी आहे. मॉर्टॅलिटी रेट कमी आहे. अतिशय कमी आहे आणि सेल्फ लिमिटिंग डिसीज 80% आहे. 80% लोकांना 100 लोकांना लागण झाली तर त्यातल्या 80% पूर्णपणे लोकांना बरे होतात. पूर्णपणे आपोआपच बरे होणार आहे, अच्छा, आपोआप काही बरे. न करता. बर बर. त्यामुळे पण मग आता या सगळ्या कोरोनाच्या मध्ये विलगीकरण हे जे आहे ते म्हणजे एकमेकापासून ती साथ वाढू नये म्हणून, पसरू नये म्हणून. तर ते पण त्या विलगीकरणासाठी 14 दिवसांचा कालावधी म्हटलाय, त्याचं कारण काय? त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणून एक हे आहे की ज्याच्यामध्ये की जेव्हा कुठलाही जंतू किंवा व्हायरस ज्यावेळेला शरीरामध्ये प्रवेश करतो आणि टिल द अपीअरन्स ऑफ फर्स्ट सिम्पटम म्हणजे पहिलं लक्षण येण्याची कालावधी, म्हणजे कोरोना व्हायरस समजा एखाद्याच्या शरीरात प्रवेश केला आणि त्यानंतर पहिलं लक्षण दिसायला हा जो पिरियड आहे तो साधारणतः 14 दिवसाचा आहे. अच्छा, त्यामुळे हा म्हणजे थोडासा प्रोलॉंग आहे. व्हायरसनं प्रवेश करून प्रत्यक्ष त्याचा रिझल्ट यायला 14 दिवस हे जातात. लक्षण दिसायला आणि मग तिथून पुढे मग कॉम्प्लिकेशन वाढू हा, शकतात. तिथून पुढे लक्षणं दिसतात आणि त्याच्यानंतर मग आपण तपासणीला पाठवतो. आणि दुसरं त्याची तपासणी सुद्धा काय इझी नाही आहे. भारतामध्ये फक्त ती साधारणतः 51 ठिकाणीच होते. घशातला स्वॅप घेतात. स्वॅब पाठवावा लागतो. तर काय त्यामुळे घेतात स्वॅप म्हणजे नेमकं काय असतं? सो स्वॅब घ्यायचा, काय म्हणजे थोडी लाळ असते घशातली? हो ती घ्यायची तपासायला. बरं. आणि ती तपास तो तसा स्वॅब एक ठराविक पद्धतीच्या कंटेनरमधनं व्यवस्थित टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन करून ती लॅबोरेटरीमध्ये पाठवून द्यायची. ओके. आणि त्याच्यावरती ते प्रोसेसिंग करतात, त्या म्हणतात PCR प्रोसेसिंग. आणि त्याच्यावर तुमचा तो कोरोना व्हायरस आहे की नाही डिटेक्ट होऊ शकतं. आपली इयरबेड असते ना त्या टाईपचं, त्यातनं इयरबेड टाईप तो हे असते, त्यातनं तो घेतात ते. ते सर्वांचेच आपण करू शकत नाही, त्याला क्रायटेरिया ठरलेला आहे बर. आणि शासकीय यंत्रणेतनंच तो पाठवावा लागतो. आणि भारतामध्ये एक लिमिटेड ठिकाणीच ह्या टेस्ट होतात. तर प्रत्येकाचं लिमिट 51 लॅब आजच्या घडीला आहेत. तर साधारणतः 90च्या आसपास एका लॅबमध्ये रोज होतात. म्हणजे रोज 4590च भारतामध्ये होऊ टेस्टिंग होऊ शकतं. शकतो. बर. पण मला सांगा, एखाद्या स्वॅबच्या अहवाल आला आणि तो जर पॉझिटिव्ह असेल हा. तर तो कोरोना बाधित रुग्ण आहे, करेक्ट. त्याच्यावरती उपचार काय केले जातात? त्याच्यामध्ये मग अशी अजित कुलकर्णी सर म्हटले तसे प्रत्येक माणूस म्हणजे रुग्ण टू रुग्ण ते फरक होतो का उपचारामध्ये? हा कसं आहे, व्हायरसेससाठी कोरोनासाठी तुम्हाला कुठलीही स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही. अच्छा. पूर्ण विश्रांती हवी, बॅलन्स न्यूट्रिशन हवं, संपूर्ण विश्रांती हवी. ह्या 3 गोष्टीवरतीच सगळी ट्रीटमेंट अवलंबून आहे. बाकी जे सगळ्या गोष्टी असतात, उदाहरणार्थ सलाईन लावणे, कारण तुमच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होईल, क्षार कमी जास्त होईल, मग तुमचा डायबिटीस कदाचित कमी जास्त होईल, तो तुम्ही मॅनेज करा. पण व्हायरसेससाठी स्पेसिफिक ट्रीटमेंट इज सपोर्टिव्ह. अच्छा. ती सपोर्टिव्ह आहे. WHO आजपर्यंत अशासाठी कुठलीही ट्रीटमेंट पॉलिसी डिक्लेअर केलेली नाही की हे द्या किंवा हे द्या, असं काही सांगितलं नाही. ट्रीटमेंट इज सपोर्टिव्ह. आणि ते कुठल्याही व्हायरसेसला आहे. स्वाईन फ्लूचा सुद्धा आम्ही इनिशियली सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो. आता स्वाईन फ्लूचा मला टॅमिफ्लू म्हणून वेगळी नवीन गोळी आहे, दॅट्स डिफरंट. पण ओव्हरऑल सगळ्या व्हायरसेससाठी ट्रीटमेंट इज सपोर्टिव्ह. आणि पुन्हा तिथेच येतो की बॅलन्स डाएट, भरपूर पाण्याचा वापर आणि संपूर्ण विश्रांती, या 3 गोष्टीवरतीच तिचं लावलं. आमच्या संदीप पाटील सरांचं आवडतं वाक्य आहे, योग्य आहार विचार. विहार आहार विहार विचार तिन्ही योग्य पाहिजे. मला वाटतं संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. या आजाराबद्दलची अजूनही आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा ही चर्चा कंटिन्यू करूया. To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop, or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction, reaping prosperity
Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय कोरोना या जगभर धुमाकूळ घातलेल्या आजाराविषयी. कोरोना हा एक प्रकारचा व्हायरस आहे. कोरोनाबद्दल घाबरून जाऊ नका, मात्र कोरोनाबद्दल काळजी घ्या असं सरकारच्या वतीनं सांगितलं जाते. गेल्या काही दिवसामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र राज्यानं आणि संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा जगभरामध्ये सुद्धा कोरोनाबद्दलची प्रचंड जनजागृती केली जाते. विशेषतः ज्या ठिकाणी गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ नयेत अशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. शाळा बंद झालेल्या आहेत, महाविद्यालये बंद झालेली आहेत, अनेक मॉल्स बंद झालेले आहेत आणि आता तर काही ठिकाणी संचारबंदी लावावी का असा सुद्धा शासन स्तरावरती विचार सुरू आहे. मला याच मुद्द्यावरती विचारायचे, मोकळेपणानं आपण बोलूया. खरं तर कोरोनाबद्दलची भीती आहे, त्यात काही गैर नाही, कुणालाच आपलं आरोग्य धोक्यात घालायचं नसतं, परंतु अनाठाई भीती वाढते असं वाटतंय का? म्हणजे कोरोनामुळं नको तितकी पॅनिक सिच्युएशन निर्माण होतीये का? आणि अशा पद्धतीनं आपण जर संचारबंदी लावली, आपण जर एक एक आस्थापना बंद करत गेलो तर त्याच्यातून खरोखर काही रिलीफ मिळणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? शाळा बंद करणं किंवा महाविद्यालय बंद करणं इथपर्यंत ठीक आहे, कारण एकेका वर्गामध्ये 50-50 विद्यार्थी असतात, काही वेळेला त्याच्याहून संख्या जास्त आहे. त्यामुळे एखादं जर मूल खोकलं शिंकलं आणि आपल्याला माहिती नाही की ते, किंवा एखादा शिक्षक घेऊया आपण, तो ऑलरेडी जर कोरोना लागण झालेला असेल तर तो पटकन जाऊ शकेल. त्याही पेक्षा सगळ्यात मोठा भीती आणि धोका असतो की ज्या ट्रेन्समध्ये ज्यावेळेला एखाद्या तुमच्या कंपार्टमेंटमध्ये असंख्य लोक असतात त्यावेळेला सगळ्यात धोका जास्त असतो. किंवा चित्रपटगृह ही बंद करणं हे सगळं बरोबर आहे, परंतु अजिबात कोणी बाहेरच पडू नये. मोकळ्या हवेत फिरणं, समजा तुम्ही 4 माणसं गेलात किंवा 4 माणसं तुम्ही एकत्र आहात पण मोकळी हवा आहे, किंवा जिथलं तापमान जास्त आहे, आपल्या सुदैवाने जो भाग येतोय त्यावेळेला आपण आता एप्रिल-मे महिन्यात जाऊ, ज्या वेळेला हवामानाचं आपल्यामध्ये तापमान जास्त झालेलं असेल त्यावेळेला आपण चांगल्या भागामध्ये जातोय. खरं तर त्यामुळे उष्णकटिबंधात आणि उष्णता वाढेल त्यावेळेला ह्या कोरोनाची इंटेन्सिटी कमी होईल. मला मुळात ते विचारायचं होतं की असं ऐकलंय मी, मला माहित नाही, 32 डिग्रीच्या वरती कोरोना ट्रान्सफर होऊ शकत नाही किंवा तो जगू शकत नाही, असं काही खरं आहे? हो. पण मग आता आपल्याकडे कोल्हापुरामध्ये 35 डिग्री टेम्परेचर यायला लागले, तेव्हा मग कोरोनाची तशी तीव्रता कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे ह्या साथी त्या टेम्परेचरनुसार बदल पण घडत असतात. ओके. 56 डिग्रीच्या पुढे कुठलाही व्हायरस 1 सेकंदही जगू शकत नाही. ते झालं, पण कोरोनाच्या बद्दल आता जर 35 ते 40 डिग्री पर्यंत आपलं टेम्परेचर गेलं महाराष्ट्राचं, तर ऑटोमॅटिक मग कोरोनाची साथ जी नियंत्रित होईल. म्हणजे त्याच्याबद्दल एक म्हणजे बंद जर भागात असाल तुम्ही, मग 35 टेम्परेचरचा फरक नाही पडत. तुम्ही जर उघड्यावर जर असाल आणि 35 डिग्री बाहेर झालं की तुम्ही बऱ्याच सेफ मध्ये गेला तुम्ही. पण मग आपण आता जे विलगीकरण कक्ष करतोय किंवा आपण आयसोलेटेड वॉर्ड करतोय, तिथं तर त्या सगळ्या रुग्णांना एकत्र आणून ठेवलं जातं, मग तिथे तो धोका जास्त वाढणार नाही? जो जर इन्फेक्टेड, हो, पण इन्फेक्शन झालेल्या लोकांना त्यातनं बाहेर काढण्यासाठी मोकळ्या हवेत पण काही ठिकाणी फिरायला द्यावं की न द्यावं? नाही, तो जर इन्फेक्टेड असेल तर त्याचं सर्व प्रकारानं विलगीकरण करणं हे बरोबर आहे. अच्छा, दॅट्स कंपल्सरी. म्हणजे ते दुसऱ्याला संक्रमित होऊ नये, साथ वाढू नये यासाठी केलंच पाहिजे. पण त्या पेशंटच्या दृष्टीनं नाही, एकदा तो इन्फेक्टेडच आहे. पण मग तो इन्फेक्शन दूर होण्याचा कालावधी काय असतो? 14 ते 15 दिवस. इन्फेक्शन आता त्याच्यामध्ये मी थोडंसं इंटरप्ट करतो की 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक पॉझिटिव्ह आल्यानंतरचं विलगीकरण, ओके, आणि एक म्हणजे बाधित प्रदेशामध्ये जाऊन आल्यानंतर त्यांना पहिली स्टेप जी असते की त्यांना अंडर ऑब्झर्वेशन म्हणून 14 दिवस सेपरेट करतो आपण. म्हणजे जोपर्यंत ते बाधित डिटेक्शन झालेलं नाहीये, सिद्ध झालेलं नाहीये, कोरोनाची लागण झाली, बऱ्याच वेळेला लक्षणं नसतात म्हणून काय सगळ्यांचे टेस्ट आपण पाठवतोच असं काही नाही, पण ते अंडर ऑब्झर्वेशन असतात. त्यामुळे विलगीकरणामध्ये 2 गोष्टी, 2 कॅटेगरी आहेत. बरोबर. अच्छा, हे पहिल्या स्टेपमध्ये जे बाहेरून आलेत, बाहेरच्या कंट्रीजमधनं जिथं बाधित आहेत, तर त्यांना आपण सेपरेट ठेवून त्यांच्यावर वॉच ठेवतो. त्यांना कुठले सिम्पटम्स जर आले तर मग त्यानुसार आपण टेस्टिंग करतो त्यांचं. आणि दुसरं म्हणजे इन्फेक्टेड जर पॉझिटिव्ह आलेच तर मग त्यांची ट्रीटमेंट असेल किंवा त्यांचं लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती वेगळ्या स्वरूपातली. अच्छा, नाही, एकच मिनिट. ह्यांनी जो प्रश्न विचारतो त्याची पण व्हॅलिडिटी आहे. म्हणजे त्यांनी विचार, फक्त शब्द मी हे करतो. समजा एखाद्याला झालेला आहे, दुसरा तुम्ही झालेला पण त्याच वॉर्डमध्ये आणून ठेवला, तर ते एकमेकाला हे सारखं इन्फेक्शन करतात, मग त्यातला एकही कोणीच बरा होणार नाही. थोडक्यात रॉंग. त्याला विचारायचा प्रश्न असा होता. मुद्दा बरोबर आहे डॉक्टर संदीपचा. असं आहे की विलगीकरण कुणाचं सस्पेक्टेड आहे, ज्या भागात कोरोना आहे त्या भागातून तो आलाय म्हणून आम्ही तिची शंका घेतोय, त्याचं विलगीकरण हे पूर्णपणे वेगळं आहे. तो विलगीकरण केलेला मनुष्य सस्पेक्टेड
आणि कोरोना इन्फेक्टेड रुग्ण हे एकत्र विलगीकरण असणार नाही. त्यांना वेगळंच ठेवलं पाहिजे. नाही, पण ते दोन वेगळे आहे. कोरोना झालेले एकत्र आणले. हो, बिकॉज एकदा कोरोना व्हायरसने एखादा माणूस इन्फेक्ट झाला की त्याच्या शरीरातली जी काही प्रतिकारक यंत्रणा काम करणारी आहे ती चालूच झाली आहे ना. त्यामुळे तुम्ही दुसरा आणखी कोरोनाचा पलीकडचा पेशंट असेल तर आणखी काय कुठली वेगळी इम्युनिटी Commonly हा प्रश्न जसं सरांनी आता सांगितलं सर, तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने आता टीबी वॉर्ड असतो, तिथे सगळे त्याचेच पेशंट असतात ना. हे त्या कॅटेगरी वाईज आपण नाही, सेपरेशन. पण मला एक असं विचारायचं होतं की आयुर्वेदामध्ये बरेच लोकांचा असा समज आहे की कापूर जवळ ठेवला किंवा निलगिरीचं तेल वापरलं तर अशा पद्धतीच्या व्हायरसचा कोणताही अटॅक होत नाही. हे खरं आहे का? नाही, असं अजून प्रूव्ह नाही झालेलं. हे प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून ठीक आहे. म्हणजे आता जसं याने सांगितलं की मी सगळं व्यवस्थितपणे खाणं पिणं व्यायाम करणं मोकळ्या हवेत राहणं हे जे सगळं जसं आहे तसा तो एक प्रिव्हेंटिव्ह आहे भाग. अच्छा. पण त्याने हे असं होईल. परंतु एक आहे, कापरासारखं जे द्रव्य आहे हे तुम्हाला बरेचसे तुमच्या आसपासचे जंतू मात्र मारतं. बरं. कोरोना पर्टिक्युलर मरतो की नाही हे माहिती नाही, परंतु बरेचसे जंतू त्याच्या जवळपास येऊ शकत नाहीत. हे मात्र कापराने सिद्ध केलेलं आहे स्वतः. त्यामुळे ते वापरणं त्यात अपाय काय नाही. एक तुमचं आणखी प्रतिकारशक्ती म्हणण्यापेक्षा एक तुम्ही स्वतःहून चांगल्या पद्धतीने राहण्यामध्ये Barrier. बॅरियर म्हणून तुम्ही ते वापरायला जास्त चांगलं आहे. अच्छा. पण आता आयुर्वेदामध्ये कोरोनावरती उपचार आहेत का? कोरोना ह्याच्यावर मगाशी मी सांगितलं की कोरोना ह्याच्यावर उपाय नाही, परंतु आयुर्वेदाने आपली प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवायची आणि त्याच्यासाठी विशिष्ट वापरली जाणारी जी औषधं आहेत की जी प्रतिकारशक्तीच वाढवतात, ते अगदी स्पेसिफिक सांगितलेले आहे. गुळवेल आहे, हळद आहे अशी. तर ती जर तुम्ही तुमच्या वापरात नेहमी आणलीत ना तर तुमची निश्चित प्रतिकारशक्ती चांगली राहील. नाही, सध्याच्या काळामध्ये ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाहीये पण त्यांनी प्रिकॉशन म्हणून काय करावं? आयुर्वेदात जसं आपण म्हणतो की आजीबाईंचा बटवा असायचा तसं आयुर्वेदात काय सांगतं की या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. असंख्य आहेत. आता समजा अगदी काही वेळेला नाव घेणं, परंतु च्यवनप्राशसारखं औषध आहे ना की जी तुमची प्रतिकारशक्ती तशी वाढवते, ते सिद्ध झालेलं आहे ऑलरेडी. Okay. की आवळा आहे की आवळ्याने तुमची प्रतिकारशक्ती निश्चितपणे वाढते. व्हिटॅमिन सी वगैरे रिच आहे ते. Okay. तर अशी तुम्ही औषधं वापरली तर तुम्हाला निश्चितपणे त्यातनं लांब राहता येईल, निदान बाजूला राहता येईल. तेवढी तुमची प्रतिकारशक्ती काम करेल. म्हणजे थोडक्यात पुन्हा काय आहे की आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे ती चांगली ठेवणे हे सगळ्यात पहिलं गरजेचं आहे. व्हिटॅमिन सीचं तुम्ही बोलला. हां. व्हिटॅमिन सी ॲलोपॅथीमध्ये अलीकडं असंख्य आजारपणांना वापरलं जातं. आणि आपल्याकडे जे आजार रोखण्यासाठी आजार रोखण्यासाठी संधिवात जे आजार आहेत, कित्येक बरे न होणारे आजारपण आहेत ज्यांच्यामध्ये इम्युनिटी हा मोठा अडचणीचा भाग आहे. या सगळ्या आजारपणामध्ये व्हिटॅमिन सी इज नाव अ स्टँडर्ड प्रॅक्टिस. आणि व्हिटॅमिन सीमुळं कित्येक लोकांच्या इम्युनिटीमध्ये फरक पडलेले ॲलोपॅथीनं सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही जो म्हणता तो मुद्दा अत्यंत व्हॅलिड आहे. आणि आवळा हे एकमेव द्रव्य असं आहे ज्याच्यामध्ये शिजवल्यानंतर सुद्धा त्यातलं व्हिटॅमिन सीचं प्रमाण कमी होत नाही. म्हणून च्यवनप्राश ते वापरतात ना, त्याचं कारण ते की व्हिटॅमिनचं जे सर बोलले ना, म्हणजे मराठीत त्याला जीवनसत्व म्हणतात. ती जीवनाची सत्व आहेत. पण ह्या परत मगाशीच्या मुद्द्यावर आपण जायला पाहिजे की पूर्वी जो बॅलन्स किंवा संतुलित सात्विक आहार जो होता आपला, तर त्याच्यामध्ये सगळ्याच आणि ऋतुमानानुसार जे वेगवेगळे आपले सण होते त्यानुसार ते ताट आपलं पूर्णपणे भरलेलं असायचं. तर आज त्याची कमतरता घेतानाच येते. उसळ, कारण भाजी, कोशिंबीर, चटणी सगळं व्यवस्थित छान, तर लिंबू भाजी मीठ, पोळी लिंबू मीठ चपाती वगैरे हो, जे जर किंवा बघितलं भाकरी. आपण लोणचं वगैरे हे सगळं, आता फोलिक ऍसिड आहे, व्हिटॅमिन सी आहे, बरेचसे जीवनसत्व जे आहेत की रोजचे, त्याचं मात्रा अशी आहे की रोजची कमी प्रमाणात आहे पण ते रोज डोस द्यायचा आहे ठिबक सिंचन सारखा. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपला तसा बॅलन्स आहार होत नाही. पण आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही होमिओपॅथी डॉक्टर आहात. मी काही वेळापूर्वीच पुन्हा एकदा सोशल मीडियावरती आलेला एक मेसेज होता की होमिओपॅथीमध्ये एक अशा पद्धतीचा कुठलातरी ड्रग आहे की जो ड्रग याला कोरोनाला प्रतिबंध करतो आणि 10 रुपयामध्ये घरातल्या 4 माणसांना तुम्हाला सुरक्षा कवच देतो. म्हणजे मला असं वाटतं की पुन्हा एकदा असे जेव्हा साथीचे रोग पसरतात त्याच्या आडून पुन्हा मार्केटिंग केलं जाते का, त्याच्या आडून पुन्हा कुणाची तरी त्याच्यात हितसंबंध जोडलेले आहेत का, आणि म्हणून मग खरोखर कोरोना साथीबद्दल किंवा अन्य साथींबद्दल लोकांच्या मनात शंका येते की हे खरोखर जेन्युइन आजार आहे की हे कुणी मुद्दाम पसरवते. अशा पद्धतीचे व्हायरस तयार करून ते मुद्दाम पसरवले जाऊ शकतात का या प्रश्नानंतर येतो. पण तत्पूर्वी होमिओपॅथीमध्ये खरोखर अशा पद्धतीचं कुठलं औषध आहे का की जे कोरोना व्हायरसला थांबवू शकेल, रोखू शकेल? बघा, नाण्याला दोन्ही बाजू असतात. त्यामुळं समाजामध्ये अशा प्रकारचे आता मध्ये पूर आला, आपण कोल्हापूरकरांनी एवढ्या सर्व समाज पुढं आला, तशी आता ही एक साथ आलेली आहे. तर एकत्रितपणे चांगले काम करणारे लोक आहेत, तसे काही याचा आर्थिक फायदा घेणारे आहेत. आता सॅनिटायझरच्या बाबतीत आहे, मास्कच्या बाबतीत अनाठाई भीती आहे, त्याच्या कॉस्ट काही ठिकाणी वाढलेले आहे. मास्कच्या किमतीत 200-300 रुपये झाले. तर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातले हे एक प्रकारचे फाळकूट दात आहेत.
तर असं हे सगळं हे होत राहणार आहे. त्यातलंच हे आपण मेसेज वाचलेला आहे की अशा प्रकारे केलेलं आहे. परंतु होमिओपॅथीमध्ये सुद्धा व्यक्तिगत औषधं निवडली जातात, परंतु ज्यावेळेला एपिडेमिक येतात त्यावेळेला अशा प्रकारची कॉमन लक्षणं एकत्रित केली जातात आणि त्यांचा अभ्यास करून एखादी एपिडेमिक औषध डिक्लेअर केलं जातं. तर आपल्या आयुष मंत्रालयानं अशा प्रकारचं एक औषध डिक्लेअर केलेलं आहे, पण ते 8-10 औषधं असे साम्य आहे त्याच्याशी. अच्छा. परंतु असं कुठेतरी रँडमली औषध न घेता जे विशिष्ट एका कंपनीच्या विशिष्ट ब्रँडचं औषध आणि त्याची जाहिरात करण्याची आता गरज नाही. आता गरज नाही आहे. आपल्या संबंधित डॉक्टरना आपण जर भेटलात आणि लक्षणं काय आहेत तीही सांगितलीत तर त्या पद्धतीने जर आपण औषध घेतलं तर ते इम्युन मॉड्युलेटर्स आहेत. म्हणजे आपली प्रतिकार शक्ती वाढवणारी काही औषधं आहेत. त्याच्यामध्ये आर्सेनिक अल्बम सारखी काही औषधं दिलेली आहेत. आयुष मंत्रालयानं हे औषध रेकमेंड केलं होतं, पण आपल्या कन्सल्ट डॉक्टरना दाखवूनच आपण ते घेणं गरजेचं आहे. आणि मगापासून जे चाललेला विषय की त्याच्यामध्ये आपली मानसिकता पण महत्त्वाची आहे. एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मनामध्ये एक भीती लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड तयार झाली. भीती आहे, पॅनिक सिच्युएशन आहे. तर पहिल्यांदा भिवून चालणार नाही, एक पहिली गोष्ट. आणि अनाठाई भीती जर मनात तयार झाली तर मग संकल्पचे सृष्टी जसं म्हणतोय तसं मग आपल्या विचारात काही निगेटिव्ह गोष्टी चालू होतात आणि मग आपण हळूहळू आजाराकडे वळायला लागतो. तर सायकोलॉजिकल आस्पेक्ट्स ऑफ कोरोना पण मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाले आहेत. अगदी लहान मुलांच्या मध्ये, महिलांच्या मध्ये किंवा रुग्ण. आता आम्ही रोज पेशंटच्या ह्याच्यात बघतोय ते उलटे सुलटे पेशंट आम्हालाच विचारत असतात, तुम्ही आज मास्क लावलेलं नाही डॉक्टर, तुम्हाला भीती नाही काय. पण 8-10 पेशंट बोलल्यानंतर आम्ही पण एकदा विचार करतोय आज आपल्याला असं झालं असेल काय. त्यामुळं मनाची अवस्था सुद्धा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल ठरते. आणि नागरिकांनी आता खूप सहकार्य केलेलं आहे. तर त्याच्या पद्धतीनं थोडंसं एक 8 दिवस जर आपण प्रॉपर पद्धतीनं थोडंसं जिथं गरज नाही आहे त्या ठिकाणी नाही गेलो आणि ज्याला रेस्पिरेटरी एटिकेट्स म्हटलं जातं हे सर्वत्रच पाळले जातात. फक्त कोरोना आल्यामुळं नाही तर शिंकताना रुमाल पकडणं असेल किंवा टिश्यू पेपर, तर ह्याच्यामध्ये सुद्धा आता रुमाल पकडावा, टिश्यू पेपर पकडावा. तर शक्यतो टिश्यू पेपर असेल तर ती चांगली गोष्ट आहे. फक्त डिस्पोज करताना बंद कचरापेटीमध्ये टाकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि पूर्वी बघितलं की आपण घरी येत असताना बाहेर पाण्याची बाटली तुम्हाला ठेवली मी असायची. थांबवतो. पण जर असा टिश्यू पेपर जर एखाद्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आला, त्यानं त्याच्यासमोर येऊन तो खोकला किंवा शिंकला आणि तो टिश्यू पेपर जर त्यानं एखाद्या डस्टबिनमध्ये टाकला, बंद डस्टबिनमध्ये, पण स्वच्छता कर्मचारी जे आहेत त्यांनी जर तो उचलला तर मग त्याच्याकडे तो संक्रमित होईल का? आणि त्यासाठी काही मध्ये ड्युरेशन आहे का की विषाणू हा बाहेर ओपन एअर मध्ये 4 तास 5 तास राहतो त्यानंतर तो मरतो, असं काय आहे का? त्याच्यावर रिसर्च चालू आहे. 9 ते 12 तास साधारण तो राहतो असं सध्या म्हणजे पुढं आलंय. मी आता जर समजा किंवा कुठलाही जर कोरोना बाधित पेशंट जर तो शिंकला आणि त्याच्यासमोर जर मोबाईल असेल, त्या मोबाईलवरती जर काही त्याचे कण पडले तर 9 ते 10 तास ते कोरोनाचे विषाणू त्या मोबाईलवरती राहण्याची शक्यता आहे. फक्त मोबाईलमध्ये जे आहे ते 30% एखाद्या मोबाईलवर पडल्यानंतर आता स्टडीमध्ये असं आलेलं आहे की नाही, मोबाईल असेल, ही काच असेल, काचेवर ग्लास राहणार, असेल, शर्टवर राहणार. शर्टवर राहणार, तर ते 8 ते 9 तास ते विषाणू राहतील, ऍक्टिव्ह राहतील. ह्या सगळ्यांना फोमाइट ट्रान्समिशन म्हटलंय. हो. ह्या सगळ्या वस्तू काढून फोमाइट ट्रान्समिशन. बर, तुम्ही शिंकलात, खोकलात, ते समोरच्या वस्तूवरती पडलं तर सर्वसाधारणपणे व्हायरसेस काही तास टिकतात नेहमीच्या हवेमध्ये. काही व्हायरसेस 3 ते 4 दिवस टिकतील. बर. कोरोनाची अडचण असं की काही लोकांनी सिद्ध केले की तो 7 दिवस टिकतो. अरे बापरे. हा, त्यामुळे फोमाइट्स नॉर्मल हवेमध्ये 7 दिवस टिकणारा विषाणू आहे. असं असं काही स्टडीमध्ये आले. बर. मेडिकल टेक्स्टबुक प्रमाणे व्हायरसेस 3 ते 4 दिवस टिकू शकतात. अच्छा. कोरोना 3 ते 4 दिवसाचा खूप मोठा स्पॅन आहे. हो, खूप मोठा स्पॅन आहे. पण मग मला सांगा डॉक्टर, आपण आता फक्त खोकणे आणि शिंकण्याबद्दल बोलतोय, पण अनेकांना येता जाता पचापचा थुंकायची सवय असते. या थुंकण्यातून सुद्धा मग अशा पद्धतीचा व्हायरस स्प्रेड होऊ शकतो? तुम्ही मला कित्येक वर्ष छळणारा प्रश्न विचारला. नाही, याचं मला कारण माझा खूप त्रास होतो. याचं कारण असं आहे की ही जसं बघा डॉक्टर सदी म्हटले की रेस्पिरेटरी हायजीन्स की रेस्पिरेटरी एटिकेट्स. आपल्याला आपल्याकडे विषाणू का जास्ती पसरतात, आपल्याकडे जास्ती भीती का वाटते, कारण सार्वजनिक अस्वच्छता, आपली सार्वजनिक सेन्सच कमी. सेन्स कमी आहे. हा सेन्स वाढला पाहिजे. 4 ठिकाणी जाऊन तंबाखू खाऊन थुंकणे, पान खाऊन थुंकणे, आपली कुत्री फिरायला जाऊन रस्त्यावरती कुत्र्यांनी विष्ठा करणे आणि तिकडे आपण दुर्लक्ष करणे, ही आपल्याबद्दलची असलेली सामाजिक अनास्था, असंवेदनशीलता आहे. त्यात आणखी गरजू त्या गोष्टीकडे त्या गोष्टी लक्ष. आणि ही गोष्टी चर्चा फक्त अशा वेळेलाच होते. नाही, म्हणजे मूळ मुद्दा आपला आहे की थुंकण्यातून सुद्धा अशा नाही, पद्धतीचे विषाणू संक्रमित होतात. जातात. त्यात आणखी एक भर घालतो की चांगल्या अगदी पॉश गाडीत बसून
पाण्याची बाटली तोंडाला जे पाचकन तुम्ही चूळ भरायची हे सुद्धा याला शेवटी प्रबोधन जसं आपण ड्रग्स आलं ना. काय डॉक्टर साहेब प्रबोधन पण विषय नाही चारूजी, की आता जसं सर म्हटले ना त्या पद्धतीनं हे इथं चालतंय आणि हीच लोक ज्यावेळेला आपली काही सहकारी आहेत फॉरेनमध्ये जाऊन येतात त्यावेळेला सांगतात एवढ्या ह्याच्यात मी कुठे थुंकलो नाही, माणूस दिसला नाही, तिथे एवढं क्लीन होतं, हे असे सांगतात. त्यामुळे हे आपण अंगीकरणं, जसं पार्किंगचा प्रश्न आहे. मला असं वाटतं प्रबोधन खूप झालेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती कठोर कारवाईची गरज आहे. 15 दिवसापूर्वी ताराणी चौकामध्ये 17 ते 18 वर्षाची 2 मुलं दुचाकीवरती होती. जवळपास 50 मीटरच्या अंतरामध्ये ते 6 वेळा थुंकले. मी त्यांना गाडी बाजूला घेऊन त्यांना विनंती केली की का बाबा थुंकतोयस तू, आमचा रस्ता आहे, आम्ही कुठं पण थुंकीन, हे उत्तर होतं. हेच जर संस्कार असतील या मुलांवरती आणि आपण करतोय ते चूक करतोय त्याच्याबद्दल आपण किमान दिलगिरी व्यक्त करावी, हीच जर भावना नसेल आणि मी काहीही करेन मला कोणी विचारायचं नाही, ही जर मुजोरी असेल तर काय व्हायचं. असो, मूळ मुद्दा असा आहे की थोडक्यात थुंकण्यामधून सुद्धा हा विषाणू संक्रमित होतोय. हो. आता मला अगदी थोडक्यात एक एक वाक्यात उत्तर मिळते बरं होईल की आपण म्हणतो की खोकताना किंवा शिंकताना रुमाल धरला पाहिजे किंवा टिश्यू पेपर धरला पाहिजे. बऱ्याचदा लोक सांगतात की अशा पद्धतीनं बाही पुढे घेऊन काय नसेल तर त्याच्यावर थुंकलं गेलं पाहिजे. पण मग हे जे विषाणू आहेत हे कपडे धुतल्यानंतर पूर्णपणे जातात का, मग रुमाल असेल किंवा शर्ट असेल, म्हणजे साबणाचा इफेक्ट या विषाणूंना मारक आहे का? गरम पाण्याचा इफेक्ट नक्कीच आहे. अच्छा. सो गरम पाण्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये धुतलेले कपडे व्हायरसेस संपूर्णच टाकते. बरं. स्पर्श करून काय तर माहितीच आहे. हो. पण जे फॉर्मॅट्स आहेत, आपण जे सगळ्या वस्तू आहेत, दरवाजाची मूठ आहे, आपले कपडे आहेत, आपला मोबाईल आहे, ह्याच्यावर राहणारे जंतू हे बरेच काळ टिकणार आहेत. त्यामुळं जेव्हा तुम्ही अशा वस्तूंना हात लावायचा प्रयत्न करता त्यावेळेला पूर्वी आणि नंतर ॲटलिस्ट आत्ताच्या काळामध्ये तरी हात स्वच्छ धुवा, जे साबणानं स्वच्छ धुवा. अल्कोहोल सॅनिटायझरचा वापर नक्की करा. अल्कोहोल बेस्ड जे तुमचे सगळे डिसइन्फेक्शन आहे ते नक्की व्हायरस मारतात. पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठं आणणार ना सॅनिटायझर, त्याच्याही किमती वाढल्यात. स्वच्छ गरम पाण्यानं हात धुवा, खळखळून हात धुवा, साबण लावा. साबण आल्यानंतर हात धुणे म्हणजे हातावरती पाणी पडणे असं नाही, स्वच्छ धुवा. ते बेचक्यात हात घालून धुवा, मागणं पूर्ण स्वच्छ धुवा आणि स्वच्छ कोरडे करा. मग कधी टिश्यूनं करा आणि टिश्यू पेपर वेस्टमध्ये टाक. अच्छा. दॅट्स इनफ. आयुर्वेदाच्या दृष्टीनं मगाशी तुम्ही सांगितलं त्यानुसार च्यवनप्राश आहेच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त खाण्यामध्ये विशेष काही बदल करणं आवश्यक आहे का? नाही, आता अमुक काही गोष्टीचं सेवन करणं गरजेचं आहे का? हळद आहे, मिरी आहे, हे पदार्थ तुमच्या, किंवा गुळवेल आहे. आता माझे जे काही पेशंट्स आहेत ना त्यांना नुसते, आता जे परदेशात आहेत ज्यांना औषध पोचू शकत नाहीत, परंतु जिथे काही कंपन्यांची गुळवेलीच्या गोळ्या मिळू शकतात त्यांना ते त्यांचा आणि त्यांना बरा उपयोगही होतोय. त्या गुळवेलीच्या गोळ्या ते घेत आहेत रेग्युलरली प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी. अजून तरी त्यांना काही तिथे त्रास नाहीये, पण पुढे माहिती नाही. परंतु ही आयुर्वेदामध्ये स्पेसिफिक सांगितलेली औषध आहेत. आत्ता जसं ही चर्चा झाली तसं त्यातला महत्त्वाचा भाग असा की काही वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल की ड्रग्सचे सगळे लोक आले होते. शेवटी ते गेलं प्रबोधनाने. जेवढं समाजाचं प्रबोधन होईल, शिंकडं धुकडं, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा जी आपली पद्धती आहे नमस्कार करायची ती आता वापरली जाते. मग ही जर काहीतरी संकट आल्यानंतर जी आपण वापरण्यापेक्षा जर सुरुवातीपासून काळजी घेतली, कोणीतरी करोनासारखा व्हायरस यायचा आणि मग आम्ही थुंकणं आणि शिंकडं बंद करायचं, त्यापेक्षा सुरुवातीपासून आता सगळा समाज जर ह्या निमित्ताने सुधारला तर ते सगळ्याच बाबतीत आपल्याला एक वरदान ठरेल असं मला तरी वाटते. कोरोनाची लागण झाल्यानंतर तो पेशंट पूर्णपणे बरा होण्यासाठी किती दिवसांचा कालावधी जास्तीत जास्त लागू शकतो? 15 दिवसाचा. जर तो फक्त कोरोना व्हायरस रिलेटेड फ्लू परत असेल तर बरं, तो फ्लू निमोनियात रूपांतरित होतो. अच्छा. कारण कोरोना व्हायरसला काही ठराविक पद्धतीच्या फुफ्फुसाच्या पेशींच्याकडे जास्ती आकर्षण आहे, तर तिथे जाऊन चिकटतात. तर मग तो फ्लू कोरोना निमोनिया होऊ शकेल. अच्छा. त्यातनं ARDS म्हणतात ते होऊ शकेल. असं जर गोष्टी घडल्या तर मग हे ट्रीटमेंट खूप काळ लांबते. तुम्हाला व्हेंटिलेटर लागेल. तो व्हेंटिलेटर कधी आम्हाला 3-3, 4-4 आठवडे लावावा लागतो. कधी ह्या सगळ्या गोष्टी असताना मृत्यू व्हायची शक्यता जास्त असते. पण ह्या एक्सटेंडेड ट्रीटमेंट पॉलिसीमध्ये गोष्टी केल्या. पण इटली, चीन, इराण यासारख्या देशांमध्ये ज्या पद्धतीनं कोरोनामुळे मृत्यू झालेले आहेत त्याचं कारण काय असू शकेल? ते कोरोना निमोनिया आहेत. अच्छा. कोरोना ARDS आहेत आणि त्या कोरोना ARDSमध्ये फुफ्फुसाचे हे सगळे ज्या पेशी आहेत त्या पेशी खूप प्रमाणात मारल्या जातात आणि त्यामुळं तिथं डेथ टोल खूप जास्त येतो. आपण जे अनेक व्हिडिओ बघितले आहेत त्यामध्ये दाखवलेलं आहे की चीनमधल्या अनेक रस्त्यांवरती गाड्या थांबवून त्याच्यावरती एक प्रकारे तो असा
वेगवेगळ्या पद्धतीने फवारणी करतात. अशा फवारणीमधून तो व्हायरस जो आहे तो संपू शकतो? फारसा नाही, फारसा नाही. हे एअर जी पोल्युटेड झालेली असते व्हायरसेस ती बऱ्यापैकी क्लीन व्हायला बरीच मदत होते. अच्छा, पण म्हणजे केवळ फवारणी केली आहे म्हणून मला आता कोरोनाचा काही लागण होणार नाही, बाधा होणार नाही असं समजण्याचं तो एक कारण नाही. स्वच्छतेचा एक भाग आहे. हवा पण जर स्वच्छता. ऑलरेडी जर त्या व्हायरसनं शरीरात प्रवेश केला असेल तर आपण प्रिकॉशन घेतलीच पाहिजे किंवा औषध घेतलंच पाहिजे. 100%. नको भीती कोरोनाची, काळजी घेऊ आरोग्याची. तर प्रतिबंध हाच सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. आपली सकारात्मकता ठेवलीत, गर्दी टाळलीत आणि योग्य ते प्रिकॉशन शिंकताना खोकताना घेतलं आणि आहार जर सात्विक घेतलात, पाणी चांगलं घेतलं व्यवस्थित आणि मन प्रसन्न आणि आनंदी ठेवलं तर या कोरोनाला आपण निश्चित दूर ठेवू शकू. या तीनही मान्यवर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे कोरोना व्हायरस याच्याबद्दल भीती बाळगण्याचं कारण नाही, मात्र सतर्कता पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. मला काय होते अशा भ्रमात पण राहून जगून चालणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेचे नियम निकष पाळले पाहिजेत. मी स्वतः स्वच्छ राहणार, माझ्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणार, ही भावना प्रत्येकानं जर बाळगली तर मला वाटतं कोरोनाच काय तर कोणत्याच साथीचे रोग पसरणार नाहीत. आणि अशा वेगवेगळे जे काही रोग येतात त्याच्यातून आपण जर शहाणे झालो तर कदाचित आपलं भवितव्य अधिक उज्ज्वल आणि अधिक आशादायी असेल. तुर्तास हे तिन्ही मान्यवर आज आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि आमच्याशी मनमोकळेपणानं बोलले, मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या तिघांनाही पुन्हा एकदा करोनामुक्त भारताच्या, करोनामुक्त मानवजातीच्या कल्याणासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार.